16 झाला. त्या स्पर्धेमध्ये आम्ही स्वतः साक्षीदार होतो आणि त्या स्पर्धेमध्ये काय दमदार अर्धशतके केली साकारली होती. आपण ही लढत इथे पाहतो. एका बाजूला यजमान संघ अर्थात आयान म्हणजे दत्ता शेळके यांचे सुपुत्र आहेत. वागेश्वर हरिक्रम क्रिकेट संघ आयानच्या या नावाने खेळतो. तर एका बाजूला आई गावदेवी क्रिकेट संघ आदई हा संघ इथे खेळतो. शिवशंभू हरिग्राम क्रिकेट संघ मात्र आयान आणि आदित या नावाने मात्र वागेश्वर हरिग्राम क्रिकेट संघ खेळतो. त्याचे पुरस्कार ते पाहतो आमचे दत्ता शेळके गुणलेखक आहेत. तर एका बाजूला माजी सरपंच अरुणदादा पाटील. चला सामना स्टार्ट. बोला गणपती बाप्पा. खेळ स्टार्ट. धन्यवाद महागुरु. क्रिकेटच्या या भव्य कुंभमेळाव्यात पुन्हा एकदा आदईच्या या मैदानावरती सर्व क्रिकेट प्रेमींचं मनपूर्वक स्वागत. पहिल्या चेंडूवरती एक धाव प्राप्त झाली. आज खऱ्या अर्थाने 19 तारखेला छत्रपती शिवाजी महाराजांची शिवजयंती महाराष्ट्रात नव्हे तर देश पातळीवरती मोठ्या उत्साहात साजरी झाली. आज हिंदवी स्वराज्य संस्थापक, देश धर्म संस्कृतीचा रक्षणदाता, रयतेचा कल्याण करता, अफाट संघटक कौशल्य असणारा थोर सेनानी छत्रपती शिवराय आणि अशा पवित्र भूमीत सुरू असणारी ही क्रिकेटची भव्य स्पर्धा. सामना सुरू आहे. हरिग्राम विपक्ष शिवशंभो आदई या दोन संघांमध्ये. टॉस जिंकलं आणि प्रथम क्षेत्ररक्षण घेतलं हरिग्राम संघाने. बॅटिंगसाठी आमंत्रित केलं आदाई संघाला. पहिल्या चेंडूवरती एक धाव प्राप्त झाले. आपण पाहतोय की दोन्ही ओपनर्स इथे मैदानाच्या आतमध्ये यश पाटील आणि सुशांत शेळके अशी दोन्ही सलामीरू जोडी. रिव्ह्यू घेतलाय आपण. डिसिजन पेंडिंग आहे. थोड्याच वेळात इथे जो काय डिसिजन थर्ड अंपायरचा असेल तो आपल्याला कळेल. यस इट इज नो बॉल. फर्स्ट बॉल इथे नो आलाय आणि इथे 2 धावेने सांघिक धावसंख्येला सुरुवात होते. पहिल्या चेंडूवरती अशा पद्धतीने खराब सुरुवात आपण पाहतोय. हॅलो. नक्कीच आज भव्य दिव्य स्पर्धेचं देखणं स्वरूप, एक सुंदर सजवलेलं मैदान आणि चहूबाजूला टेकडीवरती बसलेले प्रेक्षक, हा क्रिकेटचा खरा जल्लोष आहे, आनंद आहे. यावेळी ब्लॉकआउट स्वरूपाचा चेंडू ब्रह्मास्त्र यूज केला होता. कार्पेटच्या साऱ्या चेंडू एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रात ढकलून काढलाय. तिथे मात्र एक धाव कंप्लीट होईल. धावसंख्येमध्ये वाढ. पहिलं षटक प्रगतीपथावरती असताना बिनबाद 3 धावा. पाहिलं 5 षटकांचा पहिल्या सत्रात खेळ होईल. बॅटिंग करताना शिवशंभो आदई संघ सुरुवातीलाच 3 धावा प्राप्त झाल्यात सुरुवातीच्या पहिल्या चेंडूवरती. प्रसाद पाटील बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा एकदा सज्ज. हा रॅपिडली टाकला होता चेंडू. यावेळी मात्र उचली घेत निघतोय. सरळ विकेट किपरकडे पोहोचलाय. डॉट बॉल. सुंदर असं नियोजन आपण पाहतोय. खरं तर गावदेवी शिवशंभो क्रिकेट संघ आदई दरवर्षीप्रमाणे प्रकाश झोतातील या भव्य स्पर्धा, आज या स्पर्धेचं भव्य स्वरूप आपण इथे पाहतोय. यावेळी चांगला फटका आहे. देखणा शॉट एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रात. तिथे मात्र क्षेत्ररक्षक डीपमध्ये तैनात. एकच धाव प्राप्त होईल. धावसंख्येमध्ये बदल. पहिलं षटक प्रगतीपथावरती असताना बिनबाद 4. नक्कीच ऑफर ओपन आहे हरिग्राम संघासाठी. गणेश पाटील आणि राहुल गावंड यांच्याकडून प्रत्येक षटकाराला 500चं विकेटसाठी 500चं कॅश प्राइज. हा यावेळी सुंदर डिलिव्हरी पाहिली आपण. पडल्यानंतर बाहेर निघतोय. विकेट किपरने चांगला चेंडू गॅदर केलाय. पुन्हा एकदा डॉट बॉल. खरं तर या मॅचमध्ये आपण जर पाहिलं, दोन्ही संघ पनवेल तालुक्यातील ताकदवर टीम आहेत आणि संघांकडे खूप क्षमता आहे. ताकदवर फाईट होईल प्रेक्षकांची अशी इच्छा. बघूयात शेवटपर्यंत झुंज देणारे दोन्ही संघ. प्रसाद पाटील पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न फसलाय. डायरेक्ट हिट इथे मात्र असता तर कदाचित डिसिजन वेगळा असता. लेग बाय स्वरूपात तिथे मात्र एक धाव कंप्लीट होते. धावसंख्या ऑन स्कोरबोर्ड 5. विदाउट लॉस 5 रन्स. सलामीचे दोन्ही ओपनर्स यश पाटील आणि सुशांत शेळके. अजूनही कोणता मोठा फटका नाही. आपण जर बघितलं 2 ओव्हर सर्कल रिस्ट्रिक्शन्स असतील. फायदा फलंदाजांचा आहे. बट अचूक टप्प्याची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. आपण पाहतोय प्रसाद पाटील द्वारा. पुन्हा एकदा
यावेळी फुल टॉस लॉलीपॉप होता. 1 बाउन्स चेंडू पुन्हा एकदा डीप मध्ये पाठवलाय. तिथे एक धाव पूर्ण झाली आहे. डीप वर मध्ये खूप चांगलं क्षेत्ररक्षण. विवर असणं प्रॉपर आहे. अशा चेंडूवरती बऱ्याचदा मोठी धावसंख्या येते. बट लाईन प्रॉपर होती आणि म्हणून फक्त एकच धाव आली आहे. पहिल्या षटकात आल्यात त्या तब्बल 6 धावा. इथे फलंदाजांसाठी बघा आदर्श काकडे फलंदाजांसाठी एक सुवर्ण संधी आहे. आदर्श ग्राफिक्सचं जे कटआउट्स आहे बघा आणि त्याला जर षटकार हिट झालं तरी एक ग्राफिक्सच्या वतीने प्रत्येकी षटकारासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. त्याचबरोबर संदेश पाटील आणि किरण शेळके यांच्या वतीने यश पाटील यांनी याच्यासाठी प्रत्येकी रनसाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज असेल. सन्मान्य रामशेठ शेळके माजी ग्रामपंचायत सदस्य आदई, गणेश म्हात्रे, जयवंत पाटील आदई यांचं इथे आगमन झालेलं आहे. मनपूर्वक आपलं स्वागत आहे. नक्कीच या स्पर्धेचे नेहमीच ओळख राहिले की या स्पर्धेमध्ये प्रत्येक अतिथीला सन्मानित केलं जातं आणि विशेष म्हणजे आज मंचकावरती उपस्थित आज या गावदेव शिवशंभो क्रिकेट संघ आदई या स्पर्धेसाठी प्रमुख अतिथी म्हणून आज पनवेल रेल्वेमध्ये पनवेल डेपोचे इंचार्ज आदरणीय जाकीरजी पालेकर साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांचं विशेष इथे सत्कार देखील होईल आणि खरं तर आज मान्यवरांना प्रामाणिकपणे इथे आपण जर बघितलं तर खूप सारं प्रेम सातत्याने या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतं आणि पुन्हा एकदा आज त्याची प्रचिती इथे पाहायला मिळाली. चला वळूयात पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. सोपान म्हात्रे, बायकर मॅन, फुल टॉस. यस इट इज. यावेळी प्रॉपर कनेक्शन, जस्ट लाईक अ रिएक्शन. षटकार आलाय. क्रिकेट खेळलं जातं आणि त्यामध्ये आदई गावाच्या या सुंदर मैदानावरती नेहमी स्पर्धा पाहायला मिळते. तिथे सुरू असणार या स्पर्धेचा पहिला दिवस. पुन्हा एकदा पहिला चेंडू जो षटकाराला फेअर डिलिव्हरी आली. ऑब्जेक्शन घेतलं होतं फलंदाजांनी बट ती लीगल डिलिव्हरी पंचाने तिथे सिद्ध केली आहे. पुन्हा एकदा चांगला चेंडू आहे. फटका अचूक आहे. इथे मात्र विकेट होईल का? कदाचित डायरेक्ट थ्रो जर असता तर विकेट मिळाला असता बट दोन्ही फलंदाजांनी चित्याच्या चपल्याने धाव कंप्लीट केली आणि इथे एकेरी धावेने टोटल पोहोचते ती 13 वरती. 13 रन्स फॉर लॉस ऑफ 0 विकेट. यश या फलंदाजाने प्रभावित केलाय. प्रत्येक खराब चेंडूला शिक्षा द्यायची आहे हे मानस खरं तर या फलंदाजाने बांधलंय. हाफ ट्रॅकर चेंडू होता. यावेळी कोणताही फटका त्या चेंडूवरती दिसला नाही. बऱ्याचदा अशा चेंडूवरती पनिशमेंट मिळते. डॉट बॉल आलाय. सोपान म्हात्रे पहिल्या चेंडूवरती षटकार खाल्ल्यानंतर दुसरे 2 चेंडू लगातारचे खूप चांगले पडलेत. बायकर मॅन हाफ ट्रॅकर आलाय. यावेळी मात्र प्रॉपर नियोजित फटका डीप लॉंगलेग क्षेत्राबाहेर. 1 बाउन्स सीमारेषा पलीकडे चौकार. डीजे आकर्षक स्पर्धा आहे. डीजेला विनंती आहे आज थोडंसं माईक मध्ये थोडंसं बिघाड जरी असलं तरी तांत्रिक बिघाड ही येणाऱ्या पुढच्या दिवसामध्ये नक्कीच पूर्ण होईल. क्लिअर व्हॉइस आहे. वेल डन. हा यावेळी चांगला फटका आहे. कनेक्शन प्रॉपर. कव्हर क्षेत्रात 2 बाउन्स. चेंडू सीमा रेषा पलीकडे चौकार.
महाराष्ट्रात रायगड ठाणे जिल्ह्यात जर विचार केला तर आई एकविरा इव्हेंट हे लाईव्ह टेलिकास्ट जे आपण पाहतोय ते टॉप 5 मध्ये या टेलिकास्टला पाहिलं जातं आणि आज त्यांचं टेलिकास्ट आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचतोय. अगदी रायगड जिल्ह्याच्याच नव्हे तर महाराष्ट्रात कानाकोपऱ्यात ही स्पर्धा पाहिली जाते आणि गावदेवी शिवशंभो क्रिकेट संघाचं हेच वैभव आहे. चला दुसरं षटक इथे संपलंय. 2 षटकानंतर मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत दोन्ही ओपनर्सनी धावा बनवल्यात. त्या तब्बल 22 धावा, जिथे पहिल्या षटकात आल्या होत्या 6 आणि दुसऱ्या षटकातल्या अंततः 15 धावा खरं तर फलंदाजांनी कुठल्यात, जिथे सोपान म्हात्रे यांना फार फटकेबाजी पाहायला मिळाली. यश पाटील आणि सुशांत शेळके हे दोन्ही ओपनर्स मैदानाच्या आतमध्ये अजूनही खरं तर बॅटिंग करणारी टीम शिवशंभो आदई यजमान आहेत. यजमानांना ही संधी आहे. होम विकेटचा ॲडव्हान्टेज होईल का? काय झालं? स्पीडअप करा, ऑलरेडी फार डिले झालाय मॅचला. आजचा पहिला दिवस आहे. चला चला हरिग्राम वागेश्वर हरिग्राम क्रिकेट संघ आपण लगेचच शतरक्षण रचना करून घ्यायची आहे. ओके 21 झालेत. 21 येस 21. आज खरं तर आपण पाहतोय की ज्या पद्धतीचं देखणं आयोजन प्रकाश झोतातील या स्पर्धा आणि दरवर्षीच इथे भव्य दिव्य स्पर्धा ज्याचं आयोजन या मंडळाकडून नेहमीच पाहायला मिळतं. आयोजकांचं विशेष धन्यवाद देतो की आज पुन्हा एकदा प्रेक्षकांसाठी तुम्ही संधी उपलब्ध करून दिलीत आणि जसं काही ईडन गार्डनवर बसल्यासारखं प्रेक्षकांना फील होते बघा. समोरच्या बाजूला अगदी जसं काय स्टेज बनवलंय अशा पद्धतीचं नियोजित मैदान तुम्हाला मिळालेलं आहे आणि इथे क्रिकेटचा आनंद प्रेक्षक लुटतायत. सगळ्या प्रकारची सुविधा ऑल इन वन इथे पाहायला मिळतील. चला वळूया पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये, जिथे अकुर्ली गाव विलेज एंड कडून पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाज प्रसाद पाटील. हा यावेळी अगोदरच खेळण्याचा प्रयत्न, स्पीड इथे खूप जास्त होता. बॅट्समननी अगोदरच खेळण्याच्या प्रयत्नात मात्र प्रॉपर कनेक्शन झालं नाही. शॉर्ट स्क्वेअर लेगच्या बाजूला पंचांच्या बाजूला चेंडू उचलला जातोय, मात्र तिथे दोन्ही फलंदाजांनी स्ट्राईक रोटेट करून एक धाव कंप्लीट केली. 22 वरती टोटल. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावरती. पहिल्या षटकात पहिल्या सत्रात खरं तर दोन्ही फलंदाजांचा मानस असेल की जास्तीत जास्त धावा कुटायच्या आहेत. 50 क्रॉस करावे लागतील, कारण समोर एक ताकदवर टीम हरिग्राम आहे. होम ॲडव्हान्टेज घ्यावा लागेल आदई संघाला. लाऊड अपील या सिटीज मधल्या यष्टीवरती फसवलाय. लेग बिफोर विकेट हा पहिला धक्का आदई संघाला. टीजे परमिशन मिळतो की 9 तारखेला फायनलच्या दिवशी भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुरेश म्हात्रे अर्थात बालेमामा म्हात्रे यांची दमदार एंट्री होणार आहे. आदई क्रिकेट संघाच्या फलंदाजांसाठी सुवर्ण संधी आहे. PXL ग्राफिक्सच्या वतीने प्रयाग शेलके असतील, रुपेश काकडे यांच्या वतीने लागोपाठ 2 षटकारांसाठी 1000 रुपयाचं कॅश प्राईज असणार आहे. नक्कीच पैशांची खैरात खरं तर या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतो आणि खेळाडूंनाही संधी आहे. आज खरं तर बाईक सुद्धा या स्पर्धेला आहे आणि 1.5 लाखाचं तब्बल पारितोषिक प्रथम क्रमांकाला कोण मिळवणार. आज या स्पर्धेचा ओपनिंग मॅच, ओपनिंग डे आहे आणि इथे मॅच चालू आहे. ती होम टीम आदई विपक्ष हरिग्राम. या पनवेल तालुक्यातील या भागातील ही 2 टॉप क्वालिटी टीम. इथे मात्र संघर्ष पाहायला मिळतोय. मैदानाच्या आतमध्ये पहिला विकेट. डे नाईट स्वरूपाचं हे समीकरण आहे. आज उद्घाटन असल्यामुळे मॅच जरा उशिरा सुरू झाल्या. ती रॅपिड टाकलेला चेंडू लेग स्टंपच्या बाहेर. या सेटेच 1 डे रूल, व्हाईट बॉल, एक्स्ट्रा धाव टीमच्या खात्यात जमा होते. 23-23
प्रसाद पाटील पहिल्या षटकात 6 धावा दिल्या होत्या. दुसऱ्या षटकाची सुरुवात देखील त्या पद्धतीनेच केली आहे. विकेट प्राप्त केलाय. गोलंदाज टॉप क्वालिटी आहे खरं तर हरिग्राम संघाकडून. पुन्हा एकदा हलक्या हाताने चेंडू, गॅप शोधलाय, सिलेक्शन प्रॉपर आहे. डीप थर्ड मॅन क्षेत्र चेंडू फील्ड होत आहे. तिथे मात्र 2 धावा कंप्लीट होतील. दोन्ही फलंदाजांकडे चालाकी आहे. वन डाऊन बॅट्समन इथे आता जागा सांभाळण्यासाठी आलाय तो विकी म्हात्रे. विकी म्हात्रे आधी संघाला बऱ्याच ट्रॉफी जिंकून देण्यात ज्याचा खूप मोठा वाटा राहिलाय. 0-3 ची जर्सी घातलेला खेळाडू, आता संधी त्याला मिळेल. खूप आशेने पाहिलं जाते खरं तर या खेळाडूकडे. क्रॉस द लाईन हाफ ट्रॅकर चेंडूला दिशा द्यायची होती बट लेग स्टॅम्पच्या बाहेरचा चेंडू पंच पनिश करतायत. स्वैर मारा, एक्स्ट्रा धाव, व्हाईट बॉल आणि पुन्हा एकदा धावसंख्येत बदल. 26-26. आई एकविरा इव्हेंटच्या माध्यमातून ही स्पर्धा खरं तर कव्हर केली जाते आणि आज काय जबरदस्त टेलिकास्ट बघा. प्रॉपर क्लिअरिटी ही ओळख आहे खरं तर आई एकविरा इव्हेंट या लाईव्ह सिस्टमची. पुन्हा एकदा ऑफ साईडला चेंडू खेळून काढलाय. कव्हर क्षेत्रात डीपमध्ये चेंडू अडवला जातोय. 1च धाव. फिल्डिंग रिस्ट्रिक्शन्स इथे तिसऱ्या षटकात संपल्यात त्यामुळे डीपमध्ये बऱ्याच प्लेयर आपण पाहतोय जिथे डीप एक्स्ट्रा कव्हर, डीप लॉंग ऑन, डीप मिड विकेट, डीप मिड ऑन अशा पद्धतीची व्यूहरचना आहे. प्रसाद पाटील याच्याकडे गुणवत्ता आणि ती सिद्ध करताना देखील आपण पाहायला मिळाले. कारण पहिल्या षटकात 6 आणि आत्तापर्यंत या षटकात ज्यांनी धावा खर्च केल्यात 2 वाईट टाकून सुद्धा. सहा धावा. चांगला फटका आहे. प्रॉपर कनेक्शन. काय होणार? डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात. घेतलेला सुंदर झेल. इथे मात्र प्रसाद पाटील याला सफलता मिळाली. मोठा धक्का हरिग्राम संघाला. यश पाटील मैदानाच्या बाहेर जातोय. या खेळाडूने खूप चांगली सुरुवात केली होती खरं तर त्या खेळाडूला माघारी धाडण्यात यश आलाय. नेक्स्ट बॅटर ऑन स्ट्राईक प्रतिकेश शेलके. बरेच बायकरमॅन आधी संघामध्ये आहेत. नाईटच्या बऱ्याच प्रकाश झोतातील स्पर्धा ज्यांनी गाजवल्यात असे खेळाडू या संघामध्ये भरलेले आहेत आणि इथे मात्र मोठी जबाबदारी प्रतिकेश शेळके याच्यावरती असेल. काय घडणार? बॉल चेक करतायत आणि खरं तर या स्लॉक षटकात शेवटचे 3 षटकं यानंतर अजून 2 षटकं बाकी आहेत. इथे मोठा पवित्रा घ्यावा लागेल. धावांचा पाऊस पाडावा लागेल. काय होणार बघूयात. प्रसाद पाटील या गोलंदाजांनी हरिग्राम संघाला खूप हेल्प केली आहे. पुन्हा एकदा राईट हॅम ओव्हर द विकेट. आज सुंदर अशा ट्रॉफीज आपण पाहतोय आणि प्रत्येक स्पर्धक खरं तर ही ट्रॉफी आदईची ट्रॉफी आपल्या घरी घेऊन जाण्यासाठी उत्सुक असेल कारण आज येणाऱ्या 5 दिवस या मॅच आपण पाहणार आहोत डे नाईट स्वरूपात. रिवर्स अटॅम्प दुधारी तलवार. चले तो दुश्मन का गला कटे, न चले तो खुद का गला कटते देर नाही लगते. इस बार वही हुआ. हेच झालं आणि गरज नव्हती. अशा वेळी थोडंसं सुरुवातीचे चेंडू आपल्याला लिगली फेस करायचे असतात आणि अशा वेळी 0-7चे जर्सी घातलेला प्रतिकेश शेलके यांनी रिव्हर्स अटेम्प्ट केला आणि चेंडू जातोय डॉट. तिसरं षटक इथे संपलंय. 3 षटकांच्या खेळानंतर टोटल धावसंख्या ऑन स्कोरबोर्ड आल्यात त्या आत्तापर्यंत 27 धावा. या षटकात पुन्हा एकदा प्रसाद पाटीलने कमबॅक केलं. या षटकात 6 धावा दिल्यात आणि 2 इम्पॉर्टंट विकेट जिथे माघारी धारलं यश पाटील आणि विकी म्हात्रे सारख्या 2 ताकदवर खेळाडूंना. आता संपूर्ण जबाबदारी सुशांत शेलके जे दोन्ही ओपनर्स मैदानाबाहेर गेलेत. आता विकी म्हात्रे आणि प्रतिकेश शेलके हे दोन्ही बॅट्समन मैदानाच्या आत. तरी यानंतरची लढत असेल बघा. जीवा 11 पेंदर विपक्ष आराध्य 11 टेंबोडे दोन्ही क्रिकेट संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी संपर्क साधावा. जीवा 11 पेंदर विपक्ष आराध्य 11 टेंबोडे क्रिकेट संघ. बघा लाईव्ह मध्ये आपण सुंदर अशा ट्रॉफीज पाहतोय. बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर, आकर्षक अशी बाईक सुद्धा आपल्याला उद्या किंवा परवा इथे पाहायला मिळेल. परंतु सुंदर अशा रत्नजडित ट्रॉफीज आहेत आणि गोल्ड आणि सिल्वर मिक्स आणि काहीतरी युनिक ट्रॉफीज यावेळी आयोजकांनी इथे आपल्याला दिल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा देखील इथे आपण पाहिली आणि हेच वैभव आहे महाराष्ट्राचं.
आणि प्रत्येक गोड कार्यक्रमामध्ये महाराजांना वंदन केलं जातं, मुजरा केला जातो. आणि तिथे आज खूप जबरदस्त चित्रपट खरं तर चित्रपटगृहामध्ये पाहतोय आपण छावा, जो ऑलमोस्ट 700 करोड क्रॉस झालाय. हे वैभव आहे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचं. पुन्हा एकदा चांगला फटका, फुलटॉस चेंडूला शिक्षा दिली, डीप लॉंग ऑन क्षेत्रात तिथे चेंडू फील्ड होते. एकच धाव आले. दोन ओपनिंग बॅट्समन मैदानाबाहेर गेल्यानंतर आता दोन्ही विके आणि प्रतिकेशवरती मोठी जबाबदारी असताना फुलटॉस चेंडूवरती पनिशमेंट पाहायला मिळाली नाही. याचा अर्थ हा मनोवैज्ञानिक दबाव आहे. एक धावेने टोटल 28. शिवशंभो आदही संघ प्रयत्न करतोय 50 क्रॉस करण्याचा. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर ऑफसाईडला कट केलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. 2 धावा इथे इझिली कंप्लीट होतील. तिसरी धाव होणार का? नाही. 2 धावेवरती समाधान. 30 वरती टोटल पोहोचलाय. शांत वातावरण आहे. खरं तर दुपारचे 12:30 ऑलमोस्ट वाजले आणि तरी सुद्धा प्रेक्षकांची अलोट गर्दी अदईच्या या भव्य मैदानावरती आपण पाहतोय. हेच वैभव आहे खरं तर या स्पर्धेचं. पुढचे 5 दिवस सतत हाच आनंद आपण पाहणार आहोत. नक्कीच समोरच्या बाजूला संपूर्ण डोंगर आहे आणि त्या डोंगराला अशा पद्धतीने कोरलाय की प्रेक्षक वरतून मॅच पाहू शकतील. यावेळी मात्र विकेट कीपर कडून चुकी आणि यस नो बॉल आणि एक्स्ट्रा धावा. अशा 5 धावा आल्यात आणि जिथे नो बॉल आलाय तिथे नवीन रूल नुसार प्रत्येक नो बॉलवरती फ्रेट असतं आणि पंचांचा निर्णय देखील तिथून येईल. आणि या 5 धावेने स्कोर कार्डवरती बदल. 35 धावा, 35 रन्स. अशा एक्स्ट्रा धावा खरं तर या क्षणाला हरिग्राम संघाला महागड्या ठरू शकतात. कारण चेस करताना बऱ्याचदा प्रकाश झोतातील मॅचेसमध्ये प्रेशर असतं. काल सुद्धा आपण जे पाहिलं मॅच, इंडियन टीम फायनलमध्ये चॅम्पियन ट्रॉफीमध्ये ज्यांनी प्रवेश केलाय, दणदणीत प्रवेश. परंतु लक्षात घ्या न्यूझीलंड टीम बऱ्याचदा इंडियन टीमला प्रेशराईज करते क्रिकेटमध्ये. WTC फायनल देखील आपण पाहिला, जिथे सेमीफायनल देखील वर्ल्ड कपचा आपण मागच्या वेळी पाहिला होता. 2 दिवस मॅच होती तरी सुद्धा भारतीय संघाला जिंकता आलं नाही. यावेळी चांगला फटका, प्रतिकेशच्या बॅटमधून फटका फसलाय. चेंडू हवेत आहे. फ्री हिटचा फटका होता, त्याचा फायदा इथे मिळेल का? मात्र दुसरी धाव पूर्ण झाली नाही. पॉपिंग क्रीजमध्ये बॅट लेट पोचलं. जसं जी मी आठवण करून दिली वर्ल्ड कपमध्ये महेंद्रसिंग धोनीने जर टाय टाकला असता तर ती धाव कंप्लीट झाली असती. तसंच चित्र पाहायला मिळालं. प्रतिकेशला डाय टाकता आली नाही आणि त्याचा विकेट बहाल करता त्यांनी केलाय. आणि हा तिसरा धक्का टीम अदई संघाला. डीजे प्रगती पथावरती आणि प्रतिकेश फ्री हिटच्या चेंडूवरती खरं तर फुलटॉसला पनिश करता आलं नाही आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांचा विकेट गेलाय. जिथे नेक्स्ट बॅटर ऑन स्ट्राईक शुभम शेलके. शुभम शेलके नवीन फलंदाज आपण इथे पाहतो कार्यरताने. आणि शुभमसाठी प्रत्येकी रनसाठी ते बघा देवेंद्र शेलके आदई यांच्या वतीने 100 रुपयाचं कॅश प्राइज असेल. ऑफर ओपन आहे. प्रत्येक रनसाठी 100चं कॅश प्राइस. वाव, व्हेरी नाईस. आणि किती धावा बनवणार खरं तर शुभमला ही संधी आहे. आज या स्पर्धेला बाईक देखील आपण पाहणार आहोत आणि बरेच बायकरमॅन आदई गावामध्ये आहेत आणि खरं तर होम विकेटवरती खेळण्याचा एक वेगळा ॲडव्हान्टेज असतो. त्या ॲडव्हान्टेजचा फायदा घ्यावा लागेल. नेक्स्ट बॉलसाठी पुन्हा एकदा बालकृष्ण भोपी बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज होतोय हरिग्राम संघाकडून. पनवेल तालुक्यातील या विभागातील या दोन्ही ताकदवर टीम आहेत आणि जेव्हा जेव्हा या टीममध्ये लढत होते तेव्हा तेव्हा संघर्ष पाहायला मिळतो क्रिकेटचा. चला पुन्हा एकदा यावेळी हाफ ट्रॅकर चेंडू होता. बॅट्समन अगोदरच खेळण्याचा प्रयत्न करतोय. डॉट बॉल निघालाय. प्रॉपर लाईन अँड लेंथ वरती गोलंदाजी सुरू आहे. खेळपट्टीचा विचार जर केला तर पहिल्या दिवसाची खेळपट्टी बऱ्याचदा पाटा विकेट असते. बॅटिंग टीमला ॲडव्हान्टेज असतो. परंतु बऱ्याचदा या थंडीच्या मोसममध्ये
विकेटवरती नमी असते, बॅट्समनला प्रॉपर सिलेक्शन करावं लागतं आणि इथे मात्र सिलेक्शन दिसत नाही. फुटवर्क खूप महत्वाचा आहे. यावेळी फुटवर्क आहे की नाही पाहायला मिळत नाही. मात्र चेंडू बराच वेळ हवेत आहे. झेल होईल का? झेल ड्रॉप झालाय. इझी कॅच सोडलाय. असं वाटलं होतं की चेंडू तारेला लागेल का, बट तिथे क्षेत्ररक्षकाकडून चुकी होते आणि क्षेत्ररक्षक ज्यांनी झेल सोडलाय विशाल भोपे यांच्याकडून झेल ड्रॉप झाला. आणि अशा पद्धतीने झेल ड्रॉप जर झाले तर कदाचित ही सिच्युएशन आपल्याला अंगलट येऊ शकते. तिथे धावा मिळत आहेत त्या 2 आणि टोटल पोहोचले 38 वरती. 2 धावांसाठी शुभमला 200 रुपये जमा झाले आहेत देवेंद्र शेलके यांच्या माध्यमातून. आणि आजकाल आपण जर बघितलं तर निळ्या कलरच्या नोटा येतात 100च्या आणि त्या 100च्या 2 नोटा इथे जमा झाल्यात. यावेळी सुंदर चेंडू आपण पाहिला. डॉट बॉल आलाय. 4 षटकांचा इथून होता. षटकारांसाठी 3000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. आणि नाच्या किरण ग्रुप आदई अनिल काकडे यांचं आगमन झालेलं आहे या व्यासपीठावर. आणि बघा आता मात्र ऑर्गनायझर कमिटीने इथे सूचित केलेलं आहे उद्या स्पर्धेचा दुसरा दिवस असेल, कोणत्याच प्रकारच्या बक्षिसाचा अनाउन्समेंट केलं जाणार नाही तेही सांगितलं. फक्त सिंगल विकेट्स, सिंगल षटकार, सिंगल चौकारसाठी फक्त बक्षिसाची अनाउन्समेंट असेल. तेही सामना संपल्यानंतर अनाउन्समेंट होईल. नक्कीच महागुरु ही खूप महत्वाची अनाउन्समेंट आहे. कारण स्पर्धा म्हटली की जिथे बक्षिसांची प्रत्येक खेळाडूंच्या पाठीराखी असतात, त्यांची इच्छा असते की आमच्या खेळाडूंना आम्ही प्रोत्साहित करावं. पण बऱ्याचदा अशा अनाउन्समेंटमध्ये मॅचेस डिले होतात आणि ऑलरेडी आज या स्पर्धेला लेट सुरुवात झाली आहे. उद्या पुढचे 5 दिवस आपल्याला अशा चांगल्या पद्धतीने या मॅचेस कंप्लीट करायच्या आहेत. आणि उद्या शार्प 5 वाजता मॅच स्टार्ट होतील. पहिला चेंडू पडेल 5:01. जी टीम पहिला मॅच असेल त्या दोन्ही टीमनी इथे वेळेत उपस्थित राहायचं आहे. आज खरं तर दत्ता शेळके स्कोरिंगच्या भूमिकेत, ज्यांनी 15-20 वर्ष क्रिकेटसाठी आदई गावासाठी दिलेत आणि आज खरं तर क्रिकेट डेव्हलप करण्यासाठी त्यांचा खूप मोठा वाटा आहे. नवीन खेळाडू ज्यांनी घडवलेत आज स्कोरिंगच्या भूमिकेत आमच्यासोबत जोडले जात आहेत. चला शेवटचं षटक आहे. डेथ ओव्हर स्पेशलिस्ट गोलंदाज यूज केला जाईल. खरं तर महागुरु सर, नेहमीच आम्ही म्हणत असतो की आकाशात तारे अनेक असतात, प्रत्येक ताऱ्याला आपलं एक वेगळं महत्त्व आहे. स्वयंप्रकाशित असून दुसऱ्याला प्रकाश देण्याची करणारा तारा म्हणजे जगाच्या पातळीवरती एकच, तो म्हणजे सूर्य. आणि असे सूर्यासारखं तेज असणारे व्यक्तिमत्व आज या आमच्या आयोजकांच्या माध्यमातून व्यासपीठावरती बसलेत. या सर्वांचं मनाच्या अंतकरणापासून आम्ही धन्यवाद देतो. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत मित्रो, कारण ही स्पर्धा भरवण्यामागचे त्यांचं प्रमुख हातखंडा आहे, प्रमुख मार्गदर्शन आहे. आज स्पर्धेचा पहिला दिवस असताना सुद्धा एक ग्रँड इथे ओपनिंग आपण पाहिले. फटाक्यांच्या आतिषबाजीत या स्पर्धेला सुरुवात झाली. चला मॅच कडवेळ शेवटचं षटक. अनुभोईरचा पहिला चेंडू ऑफ एसटीवरती चेंडू होता. खरं तर बॅट्समनला असं वाटलं होतं की चेंडू वाईट जातोय, बट अगदी बॅटच्या खालून चेंडू निघून जात आहे. डॉट बॉल. षटक क्रमांक अंतिम सुरू असताना धावसंख्येमध्ये इथे बदल पाहायला मिळाला नाही. 38 वरती टोटल थांबलाय. बघा लाईव्ह मध्ये आपण पाहतो यास अगदी लाईनच्या बाजूने चेंडू जातोय आणि म्हणून ही लीगल डिलिव्हरी. डॉट बॉल. बॅटिंग ट्रॅक वरती बॅटर विकी म्हात्रे. पुन्हा एकदा यास इट इज लगातार डॉट बॉल पाहायला मिळत आहेत मैदानाच्या आतमध्ये. आणि यावेळी हरिग्राम संघाने आपला दबदबा सिद्ध केलाय. होम विकेटचा ॲडव्हान्टेज अजूनही आदई संघाच्या फलंदाजांकडून पाहायला मिळाला नाही. आणि खरं तर हरिग्राम संघ ज्याचे सपोर्टर्स खुश असतील, कारण 38 वरती आतापर्यंत रोखलंय. 5वं षटक प्रगतीपथावरती असताना डेथ ओव्हर स्पेशलिस्ट गोलंदाजाला यूज केलाय. गोलंदाज भानुभोईर, अनुभोईर. यावेळी पुन्हा एकदा ॲक्शन रिप्ले चेंडू होता. बॅटमध्ये प्रॉपर कनेक्शन होत नाही. शॉर्ट सिलिम मिड ऑफला चेंडू फील्ड होतोय, तिथे मात्र दोन्ही फलंदाजांनी छोर बदलून एक धाव कंप्लीट केली.
आणि 39 वरती टोटल पोहोचवलाय. अंतिम शेवटचे 3 चेंडूवरती 3 षटकार यायला पाहिजेत तर एक मोठी धावसंख्या होऊ शकते. बट आता जे प्रेशर क्रिएट झालाय बॅटिंगवरती, आता जो उभा आहे शुभम शेळके, ज्याला प्रत्येक रनसाठी 100चं कॅश प्राइज आहे. यावेळी हाफ ट्रॅकर, चांगला फटका आहे, देखणा शॉट, डीप मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण, तेवढंच दर्जेदार क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलाय शेलकेने आणि इथे 2 धावा, 41 रन्स. 50 क्रॉस करायचे असतील तर अंतिम 2 चेंडूवरती 2 मोठे फटके येणं गरजेचं आहे. काय होणार बघूयात. आदई विपक्ष हरिग्राम सामना सुरू आहे. टॉस जिंकला हरिग्राम संघाने, प्रथम क्षेत्ररक्षण घेतलं, आमंत्रित केलं शिवसंभो आदई संघाला आणि आतापर्यंत 5व्या षटकाचे शेवटचे अंतिम 2 चेंडू शिल्लक असताना धावसंख्या झाली ते 41, 41 रन्स. चांगला फटका आहे, देखणा शॉट, गॅप सिलेक्शन प्रॉपर, यस इट इज शॉट लॉंग ऑफ क्षेत्ररक्षकाला भेदत चेंडू जातोय सीमा पार. अगदी आमच्या आयोजकांच्या बॅनरला जाऊन चेंडू आदळलाय. 4 धावेंसाठी चौकार. वैयक्तिक 8 धावेंवरती खेळतोय. 800 रुपये जमा झालेत आणि खरं तर आपल्या संघाला गरज आहे की मोठ्या फटक्याची. चौकार आणि धावसंख्येमध्ये बदल, टोटल पोहोचते ती 45 वरती. यावेळी चांगला लाऊड अपील केले, पंचांनी अपील फेटाळले. उत्साह जास्त होता या अपीलमध्ये आणि विश्वास कमी, आणि जिथे विश्वास कमी असतो तिथे यश नसतं आणि तेच झालं इथे. मात्र लेग बायच्या स्वरूपात 1 धाव आली आहे. पहिल्या सत्राचा इथे होते खेळ समाप्त. पहिल्या सत्रात आदई संघाने प्रथम फलंदाजी करत असताना धावा बनवल्यात त्या टोटल 46 धावा आणि 5 षटकांमध्ये टार्गेट ठेवलं हरिग्राम संघासमोर 47 धावांचं. 5 षटकात 47 धावा. कशा पद्धतीने चेस होणार, कशा पद्धतीने व्यूहरचना असेल. खरं तर या विकेटचा खेळपट्टीचा अभ्यास आपण केलात, जी अगदी संध्याकाळपासून ज्या पद्धतीने खेळतीये इथे काही होऊ शकतं आणि ज्या वेळी या 2 संघांमध्ये लढत झाली त्यावेळी संघर्ष पाहायला मिळाला. क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. डे नाईट स्वरूपाच्या मॅचेसमध्ये बऱ्याचदा लो स्कोरिंग मॅचेस सुद्धा फिल्डिंग करणाऱ्या टीमने जिंकून दाखवल्यात. इथे मात्र एक सन्मानजनक टोटल आदई संघाने बनवलाय. 47 धावांना टार्गेट करताना कशा पद्धतीने व्यूहरचना असेल फलंदाजी करणारे टीम हरिग्राम संघाची बघूयात. केतन पाटील पेनचे समालोचक आहेत. केतन, मनपूर्वक तुझे अभिनंदन. तर नाणेफेक किती केली जाईल. जिवा 11 पेंदर विपक्ष आराध्या 11 टेंबोडी क्रिकेट संघ. या संगनायक एका बाजूला समाधान भोईर यांना पाहणार आहोत, तर एका बाजूला आपण करण पाटील. दोन्ही संगनायकांनी यायच्या बघा. आमचे ऑर्गनायझर दीपेश शेलके यांना आम्ही ते आमंत्रित करतो. शिलके जिमण्याशी दीपेश दादा या, आपल्या शुभ हस्ते नाणेफेक इथे संपन्न होणार आहे. या दोन्ही क्रिकेट संघाचे संगनायक आराध्या 11 टेंबोडे विपक्ष जिवा 11 पेंदर अशी लढत आपल्या पहिल्या फेरीतील अंतिम लढत असणार आहे. जिवा 11 पेंदर क्रिकेट संघ या दोन्ही क्रिकेट संघाच्या दरम्यान इथे नाणेफेक इथे संपन्न होत आहे. नाणेफेक करतात आमचे या स्पर्धेचे ऑर्गनायझर दीपेश शेलके. नाण्याची दर्शनीय बाजू आपण इथे पाहतो, हेड अँड टेल. बघूया नाणेफेकीचा कौल कोणत्या संघाच्या बाजूने लागतो. नाणेफेकीचा कौल जिवा 11 पेंदर क्रिकेट संघाच्या बाजूने. संगनायक मनपूर्वक दोन्ही संघाला शुभेच्छा. नाणेफेकीचा कौल आपल्या संघाच्या बाजूने लागलेला आहे. प्रथमतः कोणता निर्णय स्वीकारणार आहात. प्रथम आम्ही क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेऊ. क्षेत्ररक्षण अनेक स्पर्धेमध्ये पाहतो नाणेफेका जिंकणारा क्रिकेट संघ क्षेत्ररक्षण करणं नेहमी पसंत करत असतो. त्याच्या पाठीमागचं कारण काय असतो. प्रथमतः गोलंदाजी जर
गोलंदाजी चांगली करून जर कमीत कमी धावामध्ये जर रोखण्याचा प्रयत्न केला तर चेसिंगला नक्कीच फायदेशीर आहे. हा, गावदेवी शिवशंभो क्रिकेट संघ आदई यांच्या माध्यमातून डे नाईट स्पर्धेचा इथे आयोजन करण्यात आलेलं आहे. स्पर्धा कशी, आयोजन कसं वाटलं आपल्याला? आयोजन खूप सुंदर आहे आणि सुंदर ग्राउंड आहे आणि विकेट पण खूप सुंदर आहे. थँक्यू सो मच. हे होते संगनायक पेंदर क्रिकेट संघाचे गौरव. टेंबोडी क्रिकेट संघ नाणेफेक तुमच्या विरोधात गेलेले आहे. नाणेफेकीचा कौल तुमच्या संघाच्या बाजूने लागला असता तुम्ही कोणता निर्णय स्वीकारला असता? क्षेत्ररक्षण. आता फलंदाजी करायची, सामना 5 षटकांचा असणार आहे. 5 षटकामध्ये किती धाबा बनवण्याची तुमची संकल्पना असेल? 60-65. यामध्ये महत्त्वाची धुरा कोणत्या फलंदाजांवर असेल? संदीप, करण, कुणाल. गावदेवी शिवशंभो आदई क्रिकेट संघ आयोजित जी स्पर्धा आपल्या भेटीसाठी आलेली आहे, स्पर्धेचा तुम्ही घटक बनलेला आहात. काय सांगाल आयोजनाबद्दल? कसं वाटलं आयोजन आपल्याला? सुंदर वाटलं आहे. थँक्यू सो मच. नाणेफेकीचा कौल इथे जीवा 11 पेंदर क्रिकेट संघाच्या संघनायकांनी नाणेफेक जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण करणं पसंत केलेलं आहे आणि फलंदाजीसाठी आराध्या 11 टेंबोडी क्रिकेट संघाला आमंत्रित केलेलं आहे. तो चलिए स्पीडअप कीजिए जल्दी. खास तौर पे क्रिकेट की ये ज़बरदस्त प्रतियोगिता और जिस तरह का ये माहौल है, रात के 12 लगभग 41 मिनट हो चुके और इसके बावजूद दर्शकों का बहुत ही ज़बरदस्त प्रतिसाद मिलता हुआ. आज कई सालों का इंतज़ार, कितने साल लगातार गावदेवी शिवशंभो क्रिकेट आदई के माध्यम से ये प्रतियोगिता ऑर्गेनाइज की जाती है. कई सालों से हम लगातार देखते आ रहे कि क्रिकेट प्रेमी के बड़ी प्रतियोगिता इस मंच पे, इस मैदान में खेलती हुई नजर आती है. एक बार फिर 2025 के इस साल में भी एक बड़ी प्रतियोगिता का ऐलान किया और इसका आगाज आज, ये पहला दिन इस टूर्नामेंट का. चलिए, जीत के लिए बना रहे हैं टोटल हरिग्राम टीम को 47 रन. इस टीम को हालांकि आयान अदी वागेश्वर 11 हरिग्राम स्पॉन्सर की गई है और जहां पे देखा जाए तो जब भी इन दोनों के टीमों के बीच मुकाबला होता है कांटे भरी टक्कर नजर आती है. मुकाबला बढ़िया नजर आएगा. देखते क्या होगा. 2 ओवर फील्डिंग रिस्ट्रिक्शंस होंगे. गेंदबाजी की बागडोर कप्तान किसके हाथ में देंगे, बहुत बड़ी जिम्मेदारी है क्योंकि डिफेंड करने 47 रन. चलिए दिवेश काकड़े, अनुरोध है कि आप मंच पे आए. दिवेश काकड़े, चलिए मैच शुरू होता हुआ. फर्स्ट गेंद राउंड द विकेट आए. इस बार गैप ढूंढा, सिलेक्शन प्रॉपर है. गेंद ट्रैवल होती हुई डीप काउ कॉर्नर क्षेत्र में, वहां पे गेंद फील्ड हुई, लेकिन उससे पहले सिंगल को डबल में कन्वर्ट किया बल्लेबाजों ने और स्टार्ट बहुत ही बेहतरीन दिया और तालियों के साथ स्वागत हुआ उनके खामे से. 2 रन के साथ शुरू होता हुआ ये खाता, जहां पे शुभम शेल के पहली गेंद के ऊपर 2 रन खर्च किए. प्रसाद पाटिल गेंदबाजी में बहुत बढ़िया काम किया इस खिलाड़ी ने और बल्लेबाजी की शुरुआत भी उन्हीं से होती हुई नजर आ रही है. विदाउट लॉस 2 रन, 47 का पीछा करते हुए शुभम शेलके बॉलिंग ट्रैक पे तैयार. एक बार फिर आखिरी वक्त पे बैटिंग करते हुए शुभम शेलके ने बढ़िया काम किया. जरूर था बॉलिंग में करिश्मा करना होगा अदई टीम के लिए. रैपिड गेंद, लाउड अपील. देखिए जोरदार अपील होती नजर आ रही है. बिल्कुल दोनों अंपायर के बीच डिस्कशन जरूर होगा और हालांकि ये बहुत बड़ा चैलेंज होता है. कभी भी जिस तरह एक लीडिंग एज जब भी दिखता है ना, तब बैट्समैन में दुविधा होती है, अब अंपायर में दुविधा होती है कि ये डिसीजन कौन सी टीम के फेवर में जाएगा. लेकिन जहां पे डिसीजन आता हुआ बैटिंग टीम के फेवर में, नॉट आउट. यस, ये बहुत जरूरी होता है क्योंकि जब भी आप दुविधा में हो ना, क्योंकि अंपायर कोई गॉड नहीं होता, जब भी आप दुविधा में हो ना तो आप डिस्कशंस करना बहुत जरूरी होता है और यही दोनों ने किया और यहाँ पे डिसीजन आया कि ये नॉट आउट है. लेकिन इस गेंद की तारीफ होगी. सटीक लाइन लेंथ, बहुत ही अच्छी तरीके से बैट्समैन के फुटवर्क को जाना, पहचाना और गेंद को फेंका और गेंद सीधी विकेट कीपर के दस्तानों में. डॉट बॉल. ये शुरुआती गेंदें गिरनी बहुत जरूरी है. जो स्टार्ट दिया था हरिग्राम टीम को प्रसाद पाटिल ने, क्षमा कीजिए, यस प्रसाद पाटिल ने, वही स्टार्ट देना होगा शुभम शेलके को और जो स्टार्ट देते हुए नजर आ रहे हैं. ठीक है, बहुत वक्त ले रहे टीम हरिग्राम. टाइम इज मनी बहुत इंपॉर्टेंट माना जाता है अब, क्योंकि बहुत सारे मैचेस आज के दिन खेलने बाकी है. तो दोस्तों अनुरोध है, भले यजमान क्यों ना हो अदई टीम, लेकिन आपको कोई यहाँ पे एक्स्ट्रा एडवांटेज नहीं है, मैचेस आपको पूरे करने हैं. तो चलिए एक बार फिर बॉलिंग ट्रैक पे तैयार शुभम शेलके. नेक्स्ट बैटर लेफ्टी बैट्समैन प्रसाद पाटिल. इस बार देखिए, यस इट इज, बल्ले का अंदरूनी हिस्सा लेके गेंद सीधी विकेट कीपर के दस्तानों में.
पहली तेरी तो दूसरी मेरी, इसी का संकेत देते हुए शेल के, और यह पहली सफलता टीम अदई को। डीजे जरूर है, लेकिन जीत की उम्मीद, उस चीज को पाने की आपकी जद्दोजहद अगर मजबूत होना तो इस मैच को भी जीता जा सकता है। 47 रन डिफेंड कर रहे हैं, उसकी शुरुआत बहुत बढ़िया की है शुभम शेलके ने, यह विकेट प्राप्त की। प्रसाद पाटिल एक आक्रामक तेवर वाले बल्लेबाज को वापस भेजा। नेक्स्ट बैटर ऑन स्ट्राइक शुभम भोपी। इस बल्लेबाज के ऊपर उम्मीदें हैं, हालांकि टीम हरिग्राम को क्या करेंगे, किस तरह का बल्लेबाजी का उनका जौहर होगा, लेकिन इस बार प्रेशर जरूर है क्योंकि पहली विकेट काफी सस्ते में वापस लौटती हुई नजर आ रही है। शुभम इस बार फुल टॉस गेंद को रास्ता दिखाया, गेंद सीधी शॉर्ट कवर के फील्डर को बीट करती नजर आई। डीप में गेंद को फील्ड किया गया, लेकिन दोनों बल्लेबाजों की चालाकी देखिए, 2 रन चुरा लिए। अच्छी रनिंग बिटवीन द विकेट, 2 का टोटल ऐड होता हुआ, और इसी के साथ जहां पे 47 रन जोड़ने जीत के लिए 4 पे पहुंचता हुआ टोटल। शुभम शेलके चाहते हैं कि ज्यादा से ज्यादा विकेट लेकर इस मुकाबले को जीता जाए। जिस तरह का खेल आज न्यूजीलैंड टीम ने किया, साउथ अफ्रीका टीम को मैच में बनने ही नहीं दिया, लगातार विकेट पे विकेट चटकाए। हालांकि किलर मिलर ने कोशिश जरूर की, लेकिन मैच नहीं जीता पाए। एक बार फिर फुल टॉस गेंद, लेकिन इस बार अच्छी फील्डिंग, शॉट एक्स्ट्रा कवर में गेंद को फील्ड किया गया, लेकिन 1 रन का फायदा बल्लेबाजों को हुआ, जहां से पहला ओवर जहां पे जारी है, अब तक टोटल 5 पर टोटल होता हुआ। अदई टीम के फील्डर को अनुरोध है कि आप देखिए हर गेंद के ऊपर डिस्कशन ना करें। हालांकि मैच जीतना भले ही आप चाहते हैं, लेकिन वक्त का तगाजा है दोस्तों, इसका ध्यान रखिए। चारों तरफ देखिए पिंक कलर नजर आ रहा है, और आयोजनकर्ता का फेवरेट कलर है शायद पिंक। बिल्कुल हम देख रहे हैं कि गॉड ऑफ क्रिकेट सचिन जी तेंदुलकर जिनका बैनर लगाया गया है, और क्यों ना हो, आज क्रिकेट के देवता है वो, और जिन्होंने जिस तरह का अचीवमेंट किया, 100 शतक जिनके नाम पीछे लगे, 24 सालों की मेहनत। इस बार अच्छा खेला है, प्लेसमेंट बढ़िया, कट शॉट, गेंद सीमा रेखा पार, बल्लेबाज है सोपान मात्रे का वार, सारेजगार, चेंडू सीमा रेखा पार, चौकार। डीजे लेकिन नोटों का मालिक वही होता है जिसके वो जेब में होती है। आज सोपान मात्रे जिस खिलाड़ी का नाम इस वजह से है क्योंकि उनके पास 4 बाइक लगे, 4 बाइकर मैन, जिसे इस विभाग का सबसे ताकतवर खिलाड़ी माना जाता है। उसकी शुरुआत, उसका ऐलान इस खिलाड़ी ने किया है 4 रन के साथ। सोपान म्हात्रे, चलिए टोटल इस चौके के साथ बनता हुआ 9 रन। हालांकि हर ओवर में हमारे स्कोरर मुझे बता रहे कि लगभग 9 का एवरेज आपको बनाना है जीत के लिए, और उस एवरेज के अनुसार बैटिंग चलती हुई नजर आ रही है। हालांकि स्टार्ट बहुत बढ़िया दिया था शुभम शेलके ने, लेकिन उसे कंसिस्टेंसी नहीं रख पाए। जिंदगी में वो सबसे अहम किरदार होता है, आपको सातत्य रखना बहुत जरूरी होता है। शुभम, पहला ओवर समाप्त, दूसरे ओवर के लिए एक बार फिर विशाल। अच्छा खेला जरूर है, फुल टॉस गेंद को दिशा देकर खेला, गेंद ट्रैवल हुई डीप में, वहां पे गेंद को फील्ड किया गया, लेकिन 1 रन नहीं रोक पाएंगे। 21 के साथ टोटल 10 पर।
विशाल शेल के। इस गेंदबाज के ऊपर भी काफी भरोसा है टीम आदई को, हालांकि बहुत सारे विकेट्स जिनके नाम पे लगे हैं, रोहित शर्मा के वो बहुत बड़े फैन है, इसीलिए 45 की जर्सी पहनी है। देखिए आदरणीय जाकिर जी पालेकर सर आज क्रिकेट का लुत्फ उठाते हुए, बिजी शेड्यूल रहता है बहुत सारा, लेकिन उसके बावजूद क्रिकेट के लिए बहुत प्यार दिया हमेशा उन्होंने, और खुद एक अच्छे एंकर रह चुके ने, और बहुत बार बहुत बड़े बड़े प्रोग्राम में एंकरिंग किए हमारे जाकिर जी पालेकर साहब ने। आज पूरे डेपो, पनवेल के डेपो को वो संभाल रहे हैं। आज डे नाइट की ये प्रतियोगिता के लिए शुभेच्छा देने के लिए, आयोजनकर्ताओं के लिए आज खास तौर पे मेहमान के तौर पे आज यहाँ पे उन्हें इनवाइट किया गया, और वो आज इस मंच पे बैठे नजर आ रहे हैं। उनका तहे दिल से स्वागत। एक बार फिर अच्छी प्लेसमेंट, डीप के फील्डर उस गेंद को पकड़े, तब तक सिंगल को डबल में कन्वर्ट किया। क्या वहां पे तीसरा रन होगा? बिल्कुल नहीं, क्योंकि जोखिम नहीं उठाना चाहते यहां पे, कोई जोखिम लेने की गुंजाइश भी नहीं, जरूरत भी नहीं, क्योंकि जिस तरह का ये क्रिकेट चल रहा है, जिस तरह आप चेस के लिए आगे बढ़ रहे हैं, अच्छी टोटल के लिए आप आगे बढ़ रहे हैं, क्योंकि 47 रन आपको टोटल जीत के लिए बनाने, पहले ओवर में जहां पे आए थे 9 रन, और दूसरे ओवर की शुरुआत भी बहुत बढ़िया होती नजर आ रही है। इस बार अवे फ्रॉम द बॉडी, अवे फ्रॉम द ऑफ स्टंप, यस इट इज वाइड बॉल, स्क्वायर गेंद, एक्स्ट्रा रन टीम हरिग्राम के खाते में जुड़ती हुई, और 1 रन के साथ टोटल में बढ़ोतरी होती हुई 13 रन। शांत क्रिकेट, बढ़िया माहौल। आदई टीम की मैं खास तौर पे हालांकि आयोजनकर्ताओं का धन्यवाद दूंगा जरूर। देखिए ये बल्ला घूमा, गेंद हवा में खड़ी, 2 फील्डरों के बिल्कुल बीच में गेंद गिरा जरूर, लेकिन सिंगल को डबल में एक बार फिर कन्वर्ट किया। चीते की चपलाई, चालाकी, तंदुरुस्ती, तेज तर्रार रन, और इस 2 के साथ 15 पे पहुंचता हुआ टोटल। इस वजह से तारीफ होगी क्योंकि देखिए सामने एक बढ़िया, जैसे कि इंटरनेशनल लेवल पे जिस तरह की टूर्नामेंट होती है, कुछ उसी तरह का माहौल यहां पे नजर आ रहा है। दर्शक कहीं भी बैठकर मैच का लुत्फ उठा सकते हैं, नजदीक बैठने की जरूरत ही नहीं है। यही तो खासियत इस मैदान की। रिवर्स अटेम्प्ट, क्या यहां पे कैच होगा? बिल्कुल नहीं, 3 फील्डर, कॉलिंग गलत, और जहां पे कॉलिंग गलत वहां पे बिल्कुल बैट्समैन को मौका मिला। ये देखिए ये बहुत बड़ी मुसीबत हो सकती है। 4 बाइक जिनके पीछे लगे हैं सोपान म्हात्रे, जिनका आपने कैच छोड़ा है, 3 फील्डरों के बीच ये गेंद गिरी, कॉलिंग गलत हुआ, शॉट फाइन लेग शॉट, थर्ड मैन के फील्डरों को लगा कि ये विकेट कीपर का कैच है, लेकिन विकेट कीपर के बिल्कुल पीछे गेंद गिरी, और ये फायदा मिला है बिल्कुल सोपान म्हात्रे को। इस फायदे का क्या आने वाले समय में उनको एडवांटेज होगा? ये अच्छा खेला जरूर है, अच्छी गेंद को डीप लॉन्ग ऑन में एक बार फिर ट्रैवल की, 1 रन का फायदा। दूसरा ओवर यहां से हुआ समाप्त, और 2 ओवर के साथ टोटल स्कोर कार्ड के ऊपर 16 रन। इस ओवर में हालांकि विशाल शेलके ने अच्छा कमबैक किया जरूर है, क्योंकि 7 रन दिए। आने वाले 18 गेंदों में अब जाकर बनाने हैं टोटल 31 रन। 18 गेंदे 31 रन। मुकाबला भले ही आपको लग रहा है कि ये बैटिंग टीम के फेवर में है, लेकिन दोस्तों बताना चाहेंगे ऐसे नाइट टूर्नामेंट में बहुत बार ऐसा हुआ है। चलिए ऑफिशियल ड्रिंक्स ब्रेक हुआ है, मैदान में पानी की व्यवस्था कीजिए, तो ऐसा बहुत बार हुआ है कि ऐसे हालातों में फील्डिंग करने वाली टीम मुकाबला ले जाती है। लेकिन बात करें बैटिंग टीम की, तो हरिग्राम टीम के पास जो मैदान में 2 ताकतवर खिलाड़ी है, जिसमें एक का नाम है सोपान म्हात्रे और दूसरे का नाम है शुभम भोपी, दोनों के पास क्षमता बहुत बड़ी है। चलिए डिस्कशन हो रहा है, ऑफिशियल ड्रिंक्स ब्रेक का ऐलान भी हुआ है। आदई टीम सोच रही है इस पार्टनरशिप को किस तरह ब्रेक किया जाए, तोड़ा जाए, क्योंकि यहां पे विकेट लेना होगा टीम सोपान म्हात्रे, खिलाड़ी सोपान म्हात्रे का, क्योंकि ये खिलाड़ी अगर आखिर तक जम गया ना तो मुकाबले को ले जाएगा। गावदेवी शिवशंभू आदई क्रिकेट संघ लगेच क्षेत्ररक्षण रचना त्वरित करून घ्यायची आहे। चलिए वक्त ना ले, वक्त का तगाजा है दोस्तों, नाइट की प्रतियोगिता है, सुबह ना होने पाए। आप जितने ज्यादा स्पीड अप करेंगे उतने ज्यादा मैचेस जल्दी होंगे, क्योंकि पनवेल तालुका की हमेशा एक खासियत रही है, उनका आयोजन सबसे बेहतरीन होता है। और आज खास तौर पे आदई का ये टूर्नामेंट
आज पहली बार मौका मिला है हमारे महागुरु सर जिनके साथ जुड़ने का मौका मिला, बहुत अच्छा लगा क्योंकि पहली बार उनके साथ हम जुड़े। और ख़ास तौर पे मैं बताना चाहूँगा कि मेरी नाइट ड्यूटी शिफ्ट थी। हमारे अजीज़ हमारे सर पालेकर सर जिन्होंने आज खास तौर पे हमें इनवाइट किया यहाँ पर, और आयोजनकर्ताओं का तहे दिल से हम धन्यवाद देना चाहेंगे इस बड़े मंच पे हमें मौका देने के लिए। और बताना चाहेंगे नेरे टूर्नामेंट जब भी होती है वहाँ पे भी हम हमेशा रहते, डे हो या नाइट हो। वहाँ पे हमारे सौरभ म्हात्रे, भरत कदम हमारे दोस्त है, वहाँ पे हम हमेशा यहाँ पे बुलाते रहते। लेकिन आज पहली बार आदई गांव के इस टूर्नामेंट में आने का मौका मिला, वो भी खास तौर पर सम्मानीय झाकिर जी पालेकर साहब की वजह से। धन्यवाद। चलिए मैदान के बीच चलते हैं। आखिरी 18 गेंदे और 31 रन। शुभम शेलके बॉलिंग ट्रैक पर तैयार, क्लीन बोल्ड, यस इट इज। बड़ी मछली जाल में फंसती हुई और इस मौके की ताक पर थे शुभम, और शुभम ने बड़े बल्लेबाजों को वापस भेजने की भूमिका यहां पे सिद्ध की। और आउट होने वाले बल्लेबाज सोपान म्हात्रे काफी निराश, काफी नाखुश। अपनी टीम की उम्मीदें जो अपने कंधे पे ली थी उन्हें डाउन करते नजर आ रहे हैं। बिल्कुल बहुत बड़ी मछली यहां पे पकड़ी है शुभम शेलके ने। डीजे चलिए, मौका है आपके लिए। थैंक यू डीजे सिस्टम ने भी बहुत बढ़िया गाना लगाया। दो घूट की अभी जरूरत भी है, यहाँ पे जरूरत है जीत की, क्योंकि यहाँ पे अगर जीतना है तो 2 घूट लगाने पड़ेंगे। वाटर क्या, पानी के बोल रहा हूं मैं, क्योंकि रात का वक्त है। तो बहुत सारे दर्शक जो सामने मजा ले रहे क्रिकेट का, बहुत सारी गाड़ियां लगी है, आने का मौका ही नहीं था सर, लेकिन बिल्कुल यही तो खासियत रही है इस टूर्नामेंट की। तो चलिए, ये विकेट की जो तलाश थी उस विकेट की तलाश को पूरा किया शुभम शेलके ने। अपने उम्मीदों के खरे उतरे, अपने कप्तान का भरोसा जीता इस गेंदबाज ने। पहली गेंद के ऊपर सफलता, हालांकि आने वाली 17 गेंदों के ऊपर जीत के लिए अभी भी जरूरत है 31 रनों की। हालांकि 31 पाहिजे, 3 वेळा सांगितलं। 17 बॉल 31 धावा, काय झालं? 47 धावांचा पाठला करता टोटल झाल्यात 16 धावा। पहिल्या ओव्हरला 9 धावा होत्या, दुसऱ्या ओव्हरला 7 धावा, बरोबर आहे ना? 16 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात। तो बिल्कुल 16 रन हो चुके, आने वाली 17 गेंदों के ऊपर 31 बनाने हैं। इस बार नेक्स्ट बैटर आ चुके हैं मैदान के बीच, राज जाधव। राजा जैसी बल्लेबाजी करनी होगी क्योंकि प्रजा, उनके गांव की प्रजा देख रही है। चलिए शुभम, यस इट इज, राजा जाधव का वार, सारेसगार, चेंडू सीमारेषा पार, छत्रपती शिवाजी महाराजांचा छावा आणि आल्यात या 6 धावा, षटकार।
और इसी वजह से 2 का फायदा हरिग्राम टीम को मिला और 2 के टोटल के साथ टोटल आगे बढ़ता हुआ 31 रन, 31 रन फॉर लॉस ऑफ 2 विकेट्स। आखिरी 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 11 गेंदे और अभी भी 16 रन की जरूरत। ये ओवर काफी अहम है। इस ओवर में अगर विकेट आए ना तो मैच बराबर खड़ा हो सकता है। क्या होगा देखते हैं। आकाश शेलके अच्छी प्लेसमेंट खोद कर गेंद को निकाला है। अच्छा गेंद ट्रैवल भी हुआ। यहां पे इस बार मौका नहीं। यस इट इज डायरेक्ट हिट। बल्लेबाज आउट, डग आउट, रन आउट के तौर पर। यस आधे टीम के लिए राहत की सांस। ये विकेट आया डीजे। से इस बार देखिए आने वाले गेंदे बाकी है 10 और जहां पे जीत के लिए दरकार है अभी भी 15 रन की। 10 गेंदे 15 रन। स्पीड अप कीजिए। बहुत टाइम लिया है इस मैच में। हर इनिंग 25 मिनट में कंप्लीट होनी जरूरी होती है। हालांकि यजमान खुद आधे टीम है लेकिन वक्त आज बहुत ज्यादा हुआ है। अभी तक टाइम नहीं लगा है लेकिन आने वाले मैचेस में लगाना होगा। इस बार अच्छी प्लेसमेंट की जरूर है। ये विकेट हो सकता है। नहीं बिल्कुल ये चालाकी है फील्डर की। ये बहुत बढ़िया काम किया है फील्डर ने। 3 रन बचाए अपने टीम के लिए। ये लगभग चौका था। अगर एक भी गलती होती ना 19-20 अगर फील्डिंग में आपका कन्वर्सेशन गलत होता ना तो शायद यहां पे 3 रन का खामियाजा भुगतना पड़ता। लेकिन अच्छा डिफेंड किया है, फील्ड किया है डीप में फील्डर ने। और इस खिलाड़ी का नाम हम जानना चाहेंगे, राकेश शेलके। बढ़िया फील्डिंग। तालियां होनी चाहिए आधी टीम के माध्यम से उनके लिए। हालांकि उन्होंने लास्ट मोमेंट पे जाना, ये कैच नहीं हो सकता। तो फील्डिंग बहुत बढ़िया की। 1 रन मिला टीम हरिग्राम को और टोटल हो चुका है 33 रन। आखिरी 9 गेंदे और 14 रन की दरकार। बढ़िया गेंदबाजी कर रहे आकाश शेलके। ताकतवर टीम के सामने ताकतवर गेंदबाजी। माइंड गेम चल रहा है और क्रिकेट में प्रेजेंस ऑफ माइंड बहुत मायने रखता है दोस्तों। हमने हमेशा देखा है विराट कोहली की इनिंग्स। इस बार क्या करेंगे। ये फिर एक बार प्लेसमेंट। ओ माय गॉड, ये क्या किया आपने। अदई टीम के गेंदबाज, हालांकि आकाश शेलके इस गेंद को फॉलो थ्रू में पकड़ना चाहिए था आपको। हालांकि वो कोशिश कर रही थी विकेट ले, लेकिन जितने एक्स्ट्रा रन जाएंगे ना सामने वाली टीम को आने वाले समय में उनको आसान होगा। 1 रन के साथ एक बार फिर परिवर्तन नजर आ रहा है स्कोर कार्ड में। 34 पर पहुंचता हुआ टोटल। अब जरूरत 13 रन की। 8 गेंदे 13 रन। लेकिन इस मैच को बनाया है गेंदबाज आकाश ने, क्योंकि एक वक्त ऐसा था कि आतंक लग रहा था टीम राज का, लेकिन उन्हें भी खामोश रखा है। अवे फ्रॉम द ऑफ स्टंप, वाइड बॉल, एक्स्ट्रा रन। ऐसे मिसफील्ड जब होती है ना, कई बार ऐसा देखा गया है कि आपसे गलती होती है और एक गलती हुई है वाइड बॉल के तौर पर। लेकिन आकाश की आखिरी ये 2 गेंदे बहुत ज्यादा मायने रखती है। किस तरह के वो फेंकेंगे, किस तरह सामने वाले बल्लेबाजों को आप प्रेशराइज करोगे। एक बार फिर खराब गेंदबाजी, लेकिन विकेट कीपर ने चुस्ती दिखाई, नहीं तो ये चौका हो सकता था। वाइड बॉल, बैक टू बैक 2 एक्स्ट्रा रन। और आकाश, देखिए आकाश की तरफ आपको देखना होगा। चांद कोई नजर ही नहीं आ रहा है, कोई तारा भी नजर आ रहा है नहीं आ रहा है, क्योंकि प्रदूषण बहुत ज्यादा है आजकल और इसी वजह से शायद तारे भी विलुप्त हो चुके हैं। बहुत ऊपर जाना पड़ेगा तब आपको तारे दिखेंगे, लेकिन तारे दिखाने होंगे हरिग्राम टीम के बल्लेबाजों को इस वक्त। आकाश को आकाश दिखाना है तो एक बड़ा हिट आने की दरकार है। चलिए क्या होगा। 8 गेंदे 11 रन। ये देखिए, मैंने कहा था कि आकाश को आकाश दिखाना होगा और पनवेल सिटी को सलामी ठोकने वाला ये बेहतरीन छक्का काउ कॉर्नर के ऊपर से डीजे के लिए मौका।
पायाने चालणारी माणसं अंतर कापतात आणि डोक्याने चालणारी माणसं ध्येय गाठतात। और इस बार ध्येय को अगर साध्य करना है ना तो बल्लेबाज राज यादव को इसी तरह से खेल करना होगा, जिन्होंने संयम रखा। चौथे ओवर में बहुत कम रन आए जरूर, क्षमा की, हाँ यस, चौथे ओवर में शुरुआती तौर पर बहुत कम रन आए, लेकिन उन्हें पता था इस मुकाबले को हम जीत सकते हैं, मुकाबला निकाल सकते हैं, क्योंकि बहुत सारी प्रतियोगिता जिन्होंने अपने टीम को जिता के दिए सिचुएशन में, प्रेशर सिचुएशन में आपने आपको ढालना होता है, वही करके दिखाया राज यादव ने। लेकिन प्रेशर सिचुएशन में आकाश शेलके ने अपने कंधे शोल्डर डाउन किए और इसी वजह से ये प्रेशर में 2 वाइड बॉल और इसी वजह से ये बिल्कुल ओवरपिच गेंद रडार में डाला गेंद बल्लेबाजों के और इसी वजह से ये छक्का आया। टोटल 42 रन, अब जरूरत 5 रन की आखिरी 7 गेंदों पर। चलिए आकाश की ये गेंद डॉट आनी चाहिए तो मजा आएगा आखिरी ओवर में। प्लेसमेंट बढ़िया बढ़िया है, स्क्वायर लेग के क्षेत्र में गेंद को खेला है, 1 रन पूरा किया, दूसरा रन वहां पे पूरा होगा क्या? बिल्कुल होगा, उतना वक्त था बल्लेबाजों के पास। और क्यों ना हो, आयान आदि, वागेश्वर, हरिग्राम टीम काफी खुश नजर आ रही है, उनके खामे में खुशी की लहर आ चुकी है, क्योंकि इस वक्त हालात बया कुछ इस तरह है कि आने वाली आखिरी 6 गेंदों के ऊपर जरूरत है, दरकार है 3 रन की। 6 गेंदें 3 रन। हमारे बिल्कुल स्क्रीन के ऊपर गावदेवी शिव शंभो क्रिकेट संघ आदई डे नाइट की प्रतियोगिता, जिनके प्रमुख आयोजक श्री अतुल जी मोकल, श्री रूपेश जी ठोमरे सर, जिनके माध्यम से बाइक आ चुका है। आज महेश जी कुमार, नागराजन, बालाजी बिल्डर, जिनके माध्यम से बहुत सारा हमें सपोर्ट मिलता है, हमेशा मिला है। और इसी वजह से बड़ी प्रतियोगिता, जब भी बड़ा कार्य करना हो ना तो कहीं ना कहीं सपोर्टिंग रोल बहुत जरूरी होता है। हमारे स्क्रीन पे हम देख रहे हैं दीपेश जी शेलके, आशुतोष शेलके, जिनके माध्यम से इस टूर्नामेंट को 1,50,000 की निधि मिली है और बिल्कुल इनका तहे दिल से हम धन्यवाद देना चाहेंगे। बड़ी प्रतियोगिता पूरी होने के लिए इनका बहुत बड़ा योगदान हमेशा रहा है। आज इस टूर्नामेंट में बाइक कौन ले जाएगा? श्री अतुल जी मोकल और रूपेश जी ठोमरे, जिनके माध्यम से ये बाइक दी जा चुकी है। 2 बाइक है, एक और बाइक आएगा जो दिया है विलास जी शेलके और ओमकार जी शेलके, जिनके माध्यम से दूसरा बाइक है। तो ये देखिए, अक्सर हम एक चीज कहते हैं कि पैसों से बड़ा हर कोई होता है, लेकिन दिल का बड़ा होना चाहिए। दिल का बड़प्पन बहुत जरुरी होता है, वो मायने रखता है। और जसं आम्ही मराठीत असं नेहमी म्हणत असतो की परमेश्वराने या धर्तीवरती मोजकीच रत्न पाठवलीत, त्या रत्नातील किमती रत्न या स्पर्धेचे सर्व आयोजक, ज्यांनी ज्यांनी या स्पर्धेला आम्हाला सपोर्ट केलाय, आर्थिक सहकार्य केलंय, वस्तू स्वरूपात सहकार्य केलंय, त्या सर्वांचं मनपूर्वक आम्ही धन्यवाद देतो। वळूया क्रिकेटच्या रणसंग्रामात पुन्हा एकदा। 6 गेंदे 3 रन की दरकार। हरिग्राम टीम बैटिंग के लिए तैयार। इस बार देखिए अच्छा खेला है, फ्लिक किया है, बढ़िया प्लेसमेंट, डीप में गेंद को फील्ड किया गया, पहली गेंद के ऊपर 1 रन। अब मैच काफी क्लोज जा चुका है। हरिग्राम टीम के लिए आसान लग रहा है क्योंकि 5 गेंदे 2 रन है। अगर 2 गेंदे डॉट आई तो कहीं ना कहीं मुकाबले में थोड़ी दिलचस्पी बढ़ सकती है, लेकिन आदई टीम, जो उनके सपोर्टर्स बहुत सारी यूट्यूब के माध्यम से घर बैठे उनकी महिलाएं देख रही होगी इस मैच को, काफी निराश होगी उस प्रदर्शन से। हालांकि शुरुआत बहुत बेहतरीन की जरूर थी, लेकिन अंततः अपनी टीम को बहुत ही प्रेशराइज सिचुएशन में गेंदबाजों ने छोड़ा है। आखिरी 5 गेंदे 2 रन की दरकार। चलिए वक्त ना ले, क्यों टाइम पास कर रहे हैं आप? वैष्णव भोईर, वैष्णव भोपी, अच्छी प्लेसमेंट, चालाकी दिखाई। कभी भी क्रिकेट में देखिए आप ज्यादा उत्तेजित होते हैं ना, तब बहुत बार आपका संतुलन बिगड़ता है। लेकिन जो एक्सपीरियंस है ना राज यादव और उनके साथ खड़े रोहित घरत, उन्हें पता है कि इस मुकाबले को कैसे जीता जा सकता है, क्योंकि आदई टीम भी इतनी छोटी टीम नहीं है। उनके सामने अगर आप कुछ गलतियां करोगे तो मैच गंवा सकते हैं। तो इस सिचुएशन में जीत के लिए महज 1 रन की दरकार। कौन सी टीम जीतेगी? बढ़िया हिट, क्रैकिंग शॉट, बल्लेबाज रोहित घरत के बल्ले से आता हुआ दंदनाता छक्का। तांबडी चांबडी ही चमकते उन्हात